विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी वर्गातील गणित विषयातला बँक व सरळ व्याज या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण आपल्या गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या बँका पाहिलेल्या आहेत. परंतु बँकेत कामकाज कोणत्या पद्धतीनं केलं जातं याचा या पाठातून आपण अभ्यास करणार आहोत. तर नेमकं बँक म्हणजे काय? बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य वित्तीय संस्था आहे, जे शासनमान्य बँक आहे आणि या आर्थिक व्यवहारावरती शासनाचं नियंत्रण असतं. या सर्व बँकेच्या व्यवहारावरती रिझर्व्ह बँक त्या बँकेचे नियंत्रण असतं. त्यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम व अटींचं पालन करणं हे या बँकांना बंधनकारक असतं. आता बँकेचं चित्र पाहतोय आपण इथे. एक उदाहरणादाखल तुम्हाला दाखवलं आहे. अशा वेगवेगळ्या बँकेचं चित्र आपण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं. तर त्याच्यात बँकेमध्ये परस्पर संवादी प्रवास चालू असतो. कारण आपल्याला की त्या बँकेत खातं ओपन करायचं आहे, बँकेत पैसे भरायचे आहेत, बँकेतून पैसे काढायचे आहेत. शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांचा लाभ घेणे, या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक विभागामार्फत जी काही व्यक्ती बँकेमध्ये गेलेली असते त्यांना बँकेतील कर्मचारी माहिती देतात आणि मग बँकेचे कार्य त्यांना समजावून सांगत असतात. तर बँकेमध्ये व्यवस्थापक असतात आणि त्या व्यवस्थापकांना आपण जाऊन भेटल्यानंतर की व्यवस्थापक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ते सांगतात की तुम्हाला बँकेत व्यवहार करण्यासाठी प्रथमतः खाते उघडावे लागतील. आता खाते म्हणजे काय? तर खाते उघडण्यासाठी ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. ते ओळखीचे पुरावे दिल्यानंतर बँकेंना खात्री पटली की मग बँक आपल्या नावे खाते ओपन करते. खाते ओपन करताना जी काही निर्धारित केलेली रक्कम असते ती रक्कम भरून घेऊन फॉर्म भरून घेते. त्या फॉर्मसोबत काय द्यावा लागतो आपल्याला? ओळखीचा पुरावा. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आधार कार्ड. सगळ्यांकडे आहे आधार कार्ड. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड आहे, आजी आजोबाकडे आधार कार्ड आहे, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे. तर ते आधार कार्ड हा एक पुरावा असतो. परत त्यानंतर की पॅन कार्ड आहे. पॅन कार्डसुद्धा शासनमान्य कार्ड आहे, त्याच्यामुळं पॅन कार्डसुद्धा आपल्याला त्याच्यासोबत जोडावा लागतो. लायसन्स आहेत. जे काही आपल्याकडे 2 चाकी 4 चाकी जी काही वाहनं आहेत आपल्याकडे, ज्यांच्याकडे वाहनं असतील तर त्यांच्याकडचा तो एक पुरावा बँकेमध्ये द्यावा लागतो. त्याचबरोबर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र लागतं त्याला. तुम्ही खरोखरच या बँकेच्याच परिसरातील, आजूबाजूच्या खेड्यातील, गावातील व्यक्ती आहात यासाठी की त्याला रहिवासी दाखला देणं बंधनकारक असतं. तर तो रहिवासी हे सर्व कागदपत्र जमा झाल्यानंतर बँक मॅनेजर किंवा त्यांना व्यवस्थापक म्हणतो आपण, ते व्यवस्थापक आपल्याकडनं काय करतात? फॉर्म भरून घेतात आणि मग त्या बँकेमध्ये आपलं खातं नव्यानं तयार करतात. आणि मग की त्या बँकेत हे पहा, ह्या चित्रामध्ये मी आपण दाखवतोय ही व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्वतःजवळचे पैसे
घरी न ठेवता ती बँकेमध्ये ठेवतात आणि त्यांनी जे काही बचत केलेले पैसे आहेत तर ते बचत केलेले पैसे हे बँकेमध्ये नेऊन जमा करतात आणि मग ते बँकेत जमा केल्यानंतर की ही व्यक्ती बँकेतल्या अधिकाऱ्याकडे जातात. परंतु बँकेमध्ये पैसे ठेवताना काय कशाची आवश्यकता आहे आपल्याला, तर आपलं खाते बँकेमध्ये असणं आवश्यक आहे. बँकेतल्या खात्यावरती ही बचत केलेले पैसे बँकेत ठेवल्यानंतर ती बँक काय करते की फक्त पैसे ठेवून घेत नाही, तर त्या पैशावर त्या खातेदारास व्याज मिळवून देते. म्हणजे जे काही पैसे आपण बँकेत ठेवतो आहे आपण की शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे बँक त्या खातेदाराला जमा केलेल्या रकमेवरती व्याज स्वरूपामध्ये रक्कम त्यांना देते. हा एक भाग झाला. दुसरा, जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना उद्योग करायचे आहेत, उद्योगधंदे चालू करायचे आहेत, तर त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसतो आणि मग तेव्हा ते काय करतात की मग बँका आपल्या लोकांना व्यवसायामध्ये आणण्याकरिता की बँक त्यांना काय करते की रक्कम देते. बँक त्या रकमेला आपण म्हणतो कर्ज. जेव्हा बँक व्यावसायिकांना रक्कम देते तेव्हा त्याला आपण म्हणतो कर्ज. आणि मग ते कर्ज देत असताना सुद्धा बँक काय करते की ठराविक रक्कम व्याज स्वरूपात आकारत असते. म्हणजे व्यावसायिकाकडनं थोडक्यात कर्ज घेणाऱ्या व्यक्तींनी घेतलेल्या रकमेवर व्याज देतात. म्हणजे जर आपण बचत केलेले पैसे बँकेत ठेवले तर बँक खातेदाराला पैसे देते आणि जेव्हा बँकेतून पैसे घेऊन आपण एखादा उद्योग करतो तेव्हा जेव्हा कर्ज घेतो, कर्ज घेतल्यानंतर आपल्याला त्या कर्जापोटी काही ठराविक रक्कम आपल्याला बँकेला परत करावी लागते. तर अशा ह्या दोन पद्धती आपल्या बँकेच्या संदर्भातल्या आहेत. आपण अनेक प्रकारच्या बँका पाहिलेत. ही चित्राच्या स्वरूपातून अशा पद्धतीच्या बँका आहेत की पहिलं जे चित्र आहे ते भारतीय स्टेट बँक या बँकेचं नाव असं दर्शवलेलं असतं. त्याचबरोबर दुसरी बँक आहे HDFC बँक आहे. त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया आहे. आणखीन ICICI बँक आहे, कॅनरा बँक आहे. या अशा अनेक वेगवेगळ्या बँका आहेत. तर आपण याच्या माध्यमातून आपणाला माहीत असलेल्या बँकांची यादी केल्यानंतर की आपल्याही लक्षात येईल की आपल्याला वेगवेगळ्या बँकेमध्ये सुद्धा आपल्याला खाते काढण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. तर आता बँकेचे प्रकार आणि सर्वसामान्य कार्य म्हणजे कुठलीही एखादी संस्था जर असेल तर त्या संस्थेचे कार्य निश्चित केलेले असतात आणि त्या पद्धतीनंच मग ते बँकेतील देवाणघेवाण ही जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पार पडत असते. आता बँकेचे प्रकार हे अनेक प्रकार आहेत. त्याच्यात मध्यवर्ती बँक आहे की ज्या जिल्हास्तरीय बँका असतात त्याची एक मुख्य शाखा असते आणि मग त्या आपल्या प्रत्येक जिल्ह्याची एक स्वतंत्र बँक की आपल्या लोकांना मदतीच्या साह्यानं म्हणजे मदत करण्याकरिता की व्यवहार करण्याकरिता या बँकांची निर्मिती केलेली असते. त्याचबरोबर काही व्यावसायिक आहेत, त्या ठिकाणी व्यावसायिकांना तात्काळ कर्ज मिळावं, त्यांना व्यवसायासाठी रक्कम मिळावी याकरिता व्यावसायिक बँका पण तयार झालेल्या आहेत. सहकारी बँका, दुसरी आहे औद्योगिक विकास बँक, राष्ट्रीयकृत बँक. म्हणजे राष्ट्रीयकृत बँक ही पूर्ण देशामध्ये आपण कुठेही जरी गेलो आपण तर त्या ठिकाणी ती बँक कार्यरत असते. अशा अनेक बँका आपल्याला पाहायला मिळतात. तर बँकेचे सर्वसामान्य कार्य काय आहेत, तर बँक आपल्याकडनं ठेवी स्वीकारते. बँक व्यक्तीकडून किंवा संस्थाकडून ठेवी स्वीकारते. जसे मुदत ठेव, आवर्ती ठेव यासारख्या ठेवीवर बँक ठराविक दराने व्याज देते. जेव्हा आपण एखादी वस्तू जी काय आपल्याकडची बचत केलेली रक्कम आहे ती बचत केलेली रक्कम आपण बँकेमध्ये ठेवू शकतो आपण त्याला.
काही कालावधीसाठी पण त्याला कालावधी पण निश्चित केली जाते, तर त्याला आपण मुदत ठेव असं म्हणतो आपण. आणि एकदा ठेवलेली रक्कम परत नंतर कालावधी संपल्यानंतर परत तेवढ्याच कालावधीसाठी ठेवतो आपण, तेव्हा आपण त्याला म्हणतो आवर्ती ठेव. म्हणजे तीच रक्कम परत परत ठेवणे, त्याला आपण म्हणतो आपण आवर्ती ठेव. दुसरं कार्य काय, बँक कर्ज पण देते आपल्याला. बँक खातेदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज पुरवते. अल्पमुदतीचे काही कर्ज आहेत, म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी सुद्धा बँक आपल्याला कर्ज देते. 5 वर्षापर्यंतचे जे कालावधी आहेत त्याच्यासाठी बँक कर्ज देते. 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी बँक आपल्याला कर्ज देते. आणि जी काही कर्ज देते त्या कर्जावरती बँक आपल्याकडनं काय करते की व्याज आकारते. म्हणजे जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना बँक कर्ज देऊन त्यांचा उद्योग किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर आपल्याकडे एक बँकेमध्ये लॉकरची सुविधा असते की ज्यांच्याकडे काही घरात मौल्यवान वस्तू आहेत, महत्त्वाचे काही दस्तावेज, ज्याला काही कागदपत्र आपण म्हणतो आपण, तर ती सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा बँकेमध्ये आपल्या नावचं एक लॉकर मिळतं की त्या लॉकरमध्ये आपण ह्या आपल्या सुविधा ज्या वस्तू आहेत त्या सुविधेचा वापर करून आपण आपल्या वस्तू त्या बँकेमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो आपण. परंतु यालासुद्धा बँक एक ठराविक रक्कम ती आपल्याकडनं स्वीकारते आणि त्या आपल्या सर्व मौल्यवान वस्तू असतील, दस्तावेज असतील, त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवता येतात. आता नवीन ह्या झाल्या रुटीन कामकाज आपले. तर त्याच्यात दुसरा आहे ई बँकिंगची सुविधा आली आता. कारण तुम्ही प्रत्येकजण हाताळताय घरी आपल्या आईवडिलांकडे जो काही मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पैशांची देवाणघेवाण करता येते. एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे तर आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा ती वस्तू डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण ती खरेदी करू शकतो आपण. त्याच्यात नेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, UPI QR कोड आहे, यासारख्या अनेक सुविधा बँक पुरवते. आणि तुम्ही प्रत्येकाने की या गोष्टीचा वापर करून की आपल्या घरामध्ये ज्या काय ऑनलाईन वस्तू आलेल्या आहेत तर त्याचे जी रक्कम आहे ती रक्कम अदा करण्याचं कार्य आपण सर्वांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं की बँकेसाठी की बँकेत न जाता सुद्धा व्यवहार करण्याकरिता आपल्याला या ई बँकिंग सुविधेचा आपल्याला उपयोग करता येतो.